पैशापेक्षा गुलाल पडणं महत्वाचं. म्हणजे एक नंबरचाच गुलाल पाहिजे आम्हाला. तेव्हा मग आमचा बैल गुलाल जरा भरपूर झाले. असं गुलाल मस्त की आमचं म्हणजे मी आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष पण माहिती आहे हा बैल पळतोय का नाही काय तर सगळ्यांना माहिती आहे. पण वायदेचा विषय आजपर्यंत माझ्यासमोर कोण बोललेला नाही. पण का देत नाही हेच माणूस जो असतो राजकारणात असू द्या बैलाच्या क्षेत्रात असू द्या त्याचं पाऊल हे मागचंच असते पुढचं नसतं. नमस्कार. तर आपण आता आलोय कोरेगाव तालुक्यातील सातारोड या गावामध्ये आणि आपण आज जो बघतोय तो आहे पेढा. पेढा आत्ता सध्या अंधारात आहे. तो का अंधारात आहे? पळतोय चांगला पण अंधारात आहे असं म्हणता येते. तर चला आपण बघूया आणि शोधूया की आता त्याचं पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे, त्याचं नियोजन कसं असतं ते, आणि का तो सध्या अंधारात राहतोय एवढा पळून पण. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर नमस्कार. तर मला सांगा याची सुरुवात कधीपासून झाली? तुमचा पेढ्यावर प्रवास कधीपासून सुरुवात झाली? पेढ्याला सायवाल घेतल्यापासून सायवाल पळायला लागल्यानंतर पेढ्याला घेतला. किनीच्या मैदानात कुमटेची 2 मैदानं सायवाल फायनलला राहिला आणि किनीच्या मैदानात सायवालची गाडी पडली, पेढ्याची त्याची गाडी पळावली. तिथं पडल्यानंतर पेढ्याचा सौदा झाला. बाहेरनं पडाला होता त्यावेळेस सौदा झाला. पेढ्याला जेव्हा तुम्ही घेतलं त्या घेण्यामागचं कारण काय होतं? जेव्हा तुम्ही त्याला घेतलं त्यावेळेस घेण्यामागचं कारण म्हणजे चारी खांदी कुठनं पण त्याला घाला, कुठनं पण पळवा, त्यामुळे त्याला घ्यायची इच्छा झाली जास्त. उजवीनं घाला, डावीनं घाला, आतनं बाहेरनं कुठल्या पण खांदानं पळायला त्याची तयारी. ते बघून तुम्ही घेतलं. त्यावेळेस कितीला घेतलेला आणि कुठून घेतलेला तो? 74 मधनं घेतला होता. 351ची खरेदी. त्याच्या जेव्हा तुम्ही घेतलेला तेव्हा त्याचं नाव काय होतं आणि आता त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव पेढा का ठेवलेलं? पेढाच होतं. आमचा मुलगा गोविंद फौजी तो आता नाशिक मध्ये कार्यरत आहे. त्यानं त्याचं आवडतं नाव सर्जा म्हणून त्यानं सर्जा नाव ठेवलं. जेव्हा तुम्ही घेतला, आता तुम्ही घेतला, मग त्याचं नियोजन, त्याची प्रॅक्टिस तुम्ही कशा प्रकारे घ्यायला लागला आणि ही तुमची टीम जी तयार झाली आहे ती कशा प्रकारे तुम्ही ही सगळी तुमची टीम तयार केली? नियोजन म्हणजे टीम म्हणजे आतापर्यंत पोरं सगळे पैर वगैरे पोरच करतात, मी काय करत नाही. पटलं म्हणजे आज पडायचं म्हणलं तर तयारी, उद्या पडायचं म्हणलं तर तयारी. योगेश, युवराज, ओमकार, राजू फळके, नंतर आमचा सुट्टी मेकर अमोल जाधव, त्याचा डिस्कळचा, विजू नाना, बापू, हे आम्ही सगळे इथं बसलेली एकामेकाचे विचार घेऊन पैरे करतो. तुम्हाला हा नाद कधीपासून लागलेला बैलगाडीचा? नाद हे काय राखतातच, हे काय बसले रागात तिथं. ते पण आधीपासून याच क्षेत्रामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच, आणि लहानपणापासून तुम्हाला ते सवय लागली? आता जे लहानपणी, आता जे तरुण पण येत आहेत ते पण आता डायरेक्ट काय करतात, वासरू घेतात एखादं नवीन आणि मैदानात लगेच उतरतायत आणि त्याकडे बघत नाहीत. म्हणजे त्याच्या खानाखुना बघत नाहीत, खरेदी करताना त्याकडे काय असावं काय नाही हे बघत नाही, डायरेक्ट खरेदी करतायत आणि मैदानात उतरतायत. त्याबद्दल काय सांगाल की त्यांनी काय बघून घेतलं पाहिजे आणि त्यातून फायदा होईल का तोटा होईल त्यांना? बैलाचं म्हणजे सुरुवातीच्या नक्क्या बघितल्या पाहिजे, छाती बघितली पाहिजे. तुमची लांबी कमी जास्त असली तर चालेल. आता बाकासूरला काय लांबी रुंदी नाहीच, पण बाकासूरची छाती बघा, पाय बघा, मानला रुंद खांदाचा असावा, म्हणजे डबल शिराला मानाचा असावा. मानाला तर काय कळत बघा, त्याशी सिंगल शिरा असतात, ह्याला 2 शिरा आहेत. 2 शिरा असले म्हणजे जरा बरं पडतं. 2 शिरा असलं म्हणजे बरं पडतं हे तरुणांना तुम्ही सांगाल. पण ते जेव्हा येतात तेव्हा आता वायदी पण येतात, वायदीचा पण प्रॉब्लेम त्यांना येतो. मग त्यांनी सगळा खर्च वगैरे मॅनेज करून, त्यांच्या खिशात तर काय राहत नाही, कारण की पहिल्यांदा जर नवीन तो उतरला तर त्यांच्याकडे काही खिशातच काय राहत नाही. जरी कारण की गटात स्टार्टिंगला ते बसतच नाहीत. पहिल्यांदा जर वायदे चांगले मिळाले, पायऱ्या चांगलं मिळालं तर ठीक आहे, पण त्यांनी कसं मॅनेज करावं त्यांचं पायऱ्याचं नियोजन वगैरे सगळं त्यांनी कसं मॅनेज करावं? पायऱ्याचं म्हणजे नियोजनाचं तुम्हाला आत्ता सांगतो, इतकी वाईट परिस्थिती
बैल माझा 1 नंबर मध्ये पळतोय. सगळ्यांना गावाला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे. पण मी आजपर्यंत जी फायनल घेतल्यात पुष्पा सोडला तर मला 1 नंबरचा बैल आज तागायत भेटला नाही. 2 आणि 3 नंबरचीच बैल आहेत त्या योग्यात. ते 2 आणि 3 नंबर, ते 2 आणि 3 नंबरचीच केलं. 2 नंबरचा आणि 1 नंबरचा बैलच भेटला नाही. म्हणजे पायराच मिळाला नाही 1 नंबर 2 नंबर. आता हे जी सुरुवात झाली, सुरुवात पासून पहिलं मैदान तुम्ही कुठलं केलं याच्यावर? पहिलं मैदान ह्याचं केलं एकांब्यात. हा, सायवालचं एकांब्यात झालं. नंतर हे जे 7-8 मैदान आहेत बरडचं झालंय. बरड मध्ये राहिलो, परत हिंगणगाव मध्ये राहिलो, हिंगणगाव मध्येच पहिला आणि परत नागठाण्यात राहिलो, बोर मध्ये राहिलो, बोर मध्ये 3-4 वेळा राहिलो आणि आता आरवीत एकदा राहिलो, खिंडवाडीत एकदा राहिलो. सुरुवात कशा प्रकारे झालेली जेव्हा तुम्ही घेतलेला आणि पहिल्याच मैदानात तुम्ही तिथे निघालेला? पहिल्या मैदानात जाताना तुमच्या डोक्यात असे काय विचार चालू होते? कारण की पहिल्यांदाच आपण त्याला घेतलेलं आहे. त्याचं पायऱ्याचं नियोजन कशा प्रकारे तुम्ही सगळं केलं आणि मॅनेज कसं केलं सगळं त्यावेळेस? नवीन घेतला हा, आणि दुऱ्या ड्रायव्हर एक शिवतोचा, त्याच्या विचारानं ती पहिरा झाला त्यावेळेस. आणि गाडी चांगली पळाली ती. त्याच्यावर दुसरं मैदान आम्ही ह्याच्यात कळलो MIDC कुठलं खिंडवाडी. तिथं राहिलेली गाडी बघा, बोहाला शंकर म्हणून आहे ह्याचा बैल बोरचा, मोरगावचा, त्याच्यावर राहिली. पेड्याची खासियत काय? पेड्याची खासियत म्हणजे तो 2 खांदी फिट आहे पब्लिकवर, कुठनं बी येऊन द्या. आतनं बाहेरनं कुठं आतनं बाहेरनं कुठनं 4 खांदी. 4 खांदी. त्यानं कोणती कोणती बक्षीस आतापर्यंत जिंकलेली आहेत? कोणती कोणती मैदानं केली आहेत चांगली? आता मैदान तुम्हाला आत गेल्यानंतर ढाली दाखवतो सगळ्या. त्या आपण बारामतीचं गोजगाव एक मोठं मैदान तिथं राहिलो. आजी दादा केसरी, पुष्पावर राहिलो आम्ही. उदयन महाराज केसरी आणि टोटल 14-15 बक्षीस आहे. सगळ्यात चांगलं जे तुम्हाला तुमच्या अजून लक्षात आहे त्यामध्ये पेढा भरपूर असा पळालेला, हे असं कोणतं मैदान तुमच्या लक्षात आहे? पुष्पा बरोबर पळायला कुठं गोजू बाजूलाच तिकडे पळालेला तो चांगला. पुष्पा किकलीत एकदा पळाला, किकलीत पक्षाबरोबर व्हायच्या पक्षाबरोबर पुषक व्हायचा पक्ष. आता तो एवढा पळतोय म्हणल्यावर त्याचं खाण्याचं वगैरे सगळं खुराकाचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता आणि कोण करतं तुमचं सगळं? खुराकाचं नियोजन लंपी झाल्यापासून 1.5 महिना हातानं चारून काढतो. मनानं काय खुराक आजपर्यंत खातच नव्हता, पण ह्या 15 दिवसात मंडळी खुराक ठेवल्यापासून मंडळीकडनं खुराक खात होतो. असं आपण खायला घातलं तर खातच नाही. डिसेंबरच्या 21 तारखेपासून बैल बसून होता. डिसेंबरच्या 21 तारखेपासून तो आता ह्याच्यात काढला. आता फायनल घेतलेलं कुठलं आपण आरवीत. आता तो एवढ्या दिवसातून तो मैदानात उतरला, पण तुम्ही उतरायच्या आधी ते काही डॉक्टरांना वगैरे दाखवलं की आता आम्ही मैदानात उतरवतोय, त्यांचं काय म्हणणं होतं? काय डॉक्टरांच्या सल्ल्यानं लंपी झाल्यानंतर 1 महिन्यात तो बरा झाला. परत 15 दिवस खाणं पिणं व्यवस्थित पवनी घालणं फिरवणं हे चालूच होतं त्याचं. त्याच्यानंतर मग ह्याच्यात काढला आरवीच्या आधी अंगापुरात काढला, अंगापुरात गट काढला, सीमित न कळत मार खाल्ला, सीमितनं परत पळशीत पण सीमित मार खाल्ला आणि अंगापुरात फायनलला राहिला. कोणत्या पण मैदानात जायच्या आधी त्याची प्रॅक्टिस महत्वाची असते. ती प्रॅक्टिस तुम्ही कोण कोण घ्यायचा आणि कशा प्रकारे घ्यायचा त्याची प्रॅक्टिस? म्हणजे मी, आमचं जोडीदार बापू, राजू, बोन्या, राहुल्या, असे 7-8 जण आम्ही प्रॅक्टिस त्याचं चालवणं म्हणा, पवनी म्हणा. बारका एक खोंड आहे तिकडं संजय म्हणून, त्याच्याबरोबर गाडीला झुकणं फिरवणं असं चालूच असतं. आता मला जसं समजलं की एवढा बैल पळतोय, पेढा एवढा पळतोय, पण अजून तो अंधारातच आहे, कारण की तो उजेडात येतच नाहीये. सगळ्यांना दिसतोय की तो पळतोय, भरपूर पळतोय, एवढी बक्षिसं जिंकतोय, पण त्याला काय असा प्रॉब्लेम होतोय की जेणेकरून तो येतच नाहीये
उजेडात? वरच्या पायऱ्यातली 1 नंबर 2 नंबर पायऱ्यातली बैल त्यांच्यातली त्यांच्यातच खेळतात. आणि कळत न कळत आता काय सगळ्या गोष्टी उघड बोलता येत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे त्यांना बैलवाल्यांना पण नावं ठेवता येत नाहीत. उघड बोलण्यात येत नाही. म्हणजे मुलांचा खर्च म्हणा, गाडीचा खर्च म्हणा, त्यांचं पण एका दृष्टिकोनानं बरोबर आहे. पण तो मोठा एवढा मोठा बोजा मला सहन होणार नाही. तुमच्या बरं अजून कोण कोण असतं आणि काय काय ते करतात सगळे? तुम्ही काय सांगाल? काय नाही, बैल 8 वाजता न्यायचं म्हणलं की सकाळच्या पारी सगळी पोरं गोळा होती. त्याला धुणं बिणं गुलाल करणं, गाडीत भरून नेणं, आणि गाड्यात गेले की ते नियोजन प्रत्येक जणाला सांगितलं असतं ती करते ती सगळी. मैदानाच्या अगोदर जायच्या आधीच तुम्ही सगळं नियोजन करता का? आदल्या दिवशी सगळं नियोजन होते, कसं काय करायचं काय नाही, आणि त्या पद्धतीनं मग बैल हे करतो आम्ही. नियोजन करून सगळी टीम असते आमची. टीम घेऊनच मग आम्ही नियोजन पुढचं सगळं करतो. घरचा साज कधी पळवायचा विचार केलाय का? आता वायदीमुळे काय करतात जास्त बैलगाडा मालक की घरचा साज पळवायला ते आता तयार झालेत. कारण की आता आपण जर बघतोय वायदीमुळे सगळ्यांना अडचणी येत आहेत. वायदी भरपूर मागतायत, मोठी मोठी जे बैल असतात ती वायदी भरपूर मागतायत. त्यामुळे ते घरचा साज तयार करायला बघतात. त्याबद्दल काय सांगाल? घरचा साज आम्ही तयार करायला घेतला, पण आता जरा पेढा व्हायचं लय ह्याच्यात. आमच्या साहेबाला जरा पायाला लागल्यामुळे तो जरा कमी आला, म्हणून त्याला आता एक आराम ठेवला आहे, आरामात ठेवला. आता आम्ही घरचा साज म्हणून घरची गाडी पळवायसाठी घेतला होता, असला आल्यासाठीच त्याला घेतला. आणि योगायोग तर काय अजून काय त्याच्या बरोबर आलाच नाही. आता त्याच्याबरोबर आगामी आकर्षण एक बाहेर आहे, संजय म्हणून आहे, घरच्याच गाईचे. त्याला अजून काय छकड्याला झोपला, पण अजून त्याचं हे राप टाकायचं डोक्यात आहे, पण कुठलं तर नियोजन चालू होतंय, त्यामुळं त्याच्याकडे लक्ष देता येणार. मागचं मैदान कुठलं झालेलं पेढ्याचं? आता कोकण केसरी. त्यामध्ये कसं झालेलं सामना? सीमेला टाकाटाकीत सुट्टीला गाडी उशिरा सुटली. शेवटचा सुट्टीचा फरक तोच निकालाचा फरक राहिला. सुट्टीचा फरक तोच निकालाचा फरक राहिला. आपण बघतोय की सुट्टीला आता पट्टीचा पण वापर होतोय. पट्टीमुळे आपल्याला फायदा मिळतोय. आमच्या वेळेस पट्टीचं नियम होतं, आमच्या आधी नियम होतं, आणि ज्यावेळेस आम्ही सीमेला पळायला गेलो त्यावेळेस पट्टीचा नियम तोडला. आम्ही पट्टीचा नियम मोडाय नको, तुझं माझं कराय नको, म्हणून आम्ही पट्टी सोडली नाही. कोणी जे आमचा सुट्टी मेकर असू द्या, अमोल जाधव, त्याची तिथलं तर एका मुलाची टाकाटाकी म्हणाला आमची 1 पाऊंडानं गाडी कमी सुटली होती मला. आम्ही नियमाप्रमाणे गाडी सुटल्या आणि बाकीच्या नियम सोडून गाड्या पडायला. नाहीतर त्या दिवशी आपली कोकण केसरीला गाडी 101% राहिल्या जमाय. वाटलं तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघा. तुम्ही मैदानावर जाताना ड्रायव्हरचं नियोजन काय करता? ड्रायव्हर आमचा आजपर्यंत विजू ड्रायव्हर, नंतर सुरुवातीला दुर्या ड्रायव्हर होता. पहिले घेतल्या दुर्या ड्रायव्हर मुळे पेढा मिळाला आम्हाला. ते म्हणाला काही झालं तर पेढा तुम्ही घ्याच. दुर्या ड्रायव्हर काही कारणास्तव जरा ही बैलगाडी क्षेत्र वाईट आहे. माणसात माणूस उठवणार ही क्षेत्र आहे. म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टी आपण पाळू शकत नाही, बोलू शकत नाही. आणि ह्या क्षेत्रात रुसव राग फुगाफुगी जास्त ह्या क्षेत्रात जास्त झाले. आता या क्षेत्रात जास्त झाले. आता आपण बघितलं की बैलगाडी क्षेत्र म्हणलं की प्रत्येक जण पहिलं बक्षीस बघतो, बक्षीस किती आहे. आणि आता बक्षिसं पण आपण बघतोय की वाढत चाललेत, आणि बक्षिसासोबतच बैल पण आता वाढत चाललेत, आणि कॉम्पिटिशन पण भरपूर वाढत चालले. त्याबद्दल काय सांगाल? कॉम्पिटिशन वाढत चालले त्याबद्दल? कॉम्पिटिशन तर भरपूरच आहे. आज ताक आहेत मी आहे ना आमच्या टीमनं केव्हाच बक्षीस किती हा कुणीच विचार केला नाही. आम्ही फक्त गुलालाला भुके. फक्त बक्षीस आम्ही घरी येण्याचा विषय लांबच असू द्या, पण आम्हाला गुलाल पडला बाजाला एवढ्यातच आमचं मोठं समाधान. आता तुमचा दुसरा पण आहे साईवाल, त्याबद्दल काय सांगाल? तो कधी घेतलेला तुम्ही का लहानपणापासून? तो घरचाच. आमच्या वडिलांनी त्याला तयार केला. घरचाच तयार केलेला. कुठलं मैदान त्याचं चांगलं झालेलं? कुमट्यातला आगोपाट 2 फायनल आहे त्याची लगातार. कुमट्यातलं फायनल आहे म्हणजे कुमट्याचं मैदानच त्यासाठी लक्की स्टार्ट झाला. ज्यावेळेस ह्याच्यातून
म्हणजे बैलगाडी शर्यत चालू झाली हम्म, त्यावेळेस कुमट्याचं मैदान प्रख्यात आहे. हम्म, तिथं सुरुवात झाली. तिथं तो पहिल्यांदा पहिल्या अड्ड्याला फायनलला राहिला, दुसऱ्या अड्ड्याला फायनलला राहिला, तिसऱ्या अड्ड्याला सीमित त्यानं मार खाल्ला. हम्म, आदत वयात त्याला जरा जास्त ताण दिल्यामुळे जरा तो आता रिवर्स आलाय. वर्ष 6 महिने झालं. हम्म, पण तो पण आज ना उद्या मार्गाला लागणार. हम्म, त्याच्या जोडीला आता संजय म्हणून ते पण घरचंच वासरू आहे. हम्म. ते आता ह्या महिन्यात आदतला कुठं ना कुठं तरी काढणार बाहेर, घरची गाडी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला वायतीमुळे प्रॉब्लेम तर येतोयच आणि तुमचा बैल अंधारात पण राहतोय, पण तुम्ही काय सांगाल या व्हिडिओद्वारे, काय सांगाल की काय व्हायला पाहिजे जेणेकरून असे बैल जे आता अंधारात आहेत ते उजेडात येतील? बैल मालकांना पण माहित आहे हा बैल पळतोय का नाही, काय हा हा सगळ्यांना माहित आहे. हम्म, पण वायदेचा विषय आजपर्यंत माझ्यासमोर कोण बोललो नाही. हम्म, हम्म, पण का देत नाही हेच कळत नाही. मी आता 5-6 वेळा आमचे सर्जेचे मालक काय नाव मुन्नाभाई, जावेद भाई, नंतर तो बाजी आजारी पडला आणि बाजी करंजेपूलचा बाजी हम्म, आजारी पडल्यानंतर पेढ्याचं आणि त्याचं पहिलं फायनल हम्म, त्यांना परत तो उजेडात आला. हम्म. आणि माझ्याबरोबर आतापर्यंत वासरं किनीचं वासरू असू द्या, हम्म, नंतर डिस्कळच्या अमोलने एक वासरू घातलं. तो कुठलं ते मारतण म्हणून हम्म, पाडेगावचं हम्म. फायनल घेतल्यानंतर परत ती परत माझ्यापाशी आली पण नाही, ती उभी पण राहिली. तुमचं स्वप्न काय आहे? तुम्हाला कोणावर असं पायऱ्याचं वगैरे करायचं असं काय पेड्याला स्वप्न काय आहे? स्वप्न म्हणजे आता आपला देव हम्म, बकासूर हम्म, त्याच्याबरोबर पळायची इच्छा होती. त्याच्याबरोबर एका फायनलला पळालो पण आम्ही. हा, बकासूर असू द्या, नंतर तो आपला राहुल भाईचा असू द्या, हम्म, मथुर असू द्या, नंतर हे काय गर्णगीरचा राजा असू द्या, हम्म, निंबाळकरांचा सर्जा असू द्या, हम्म, त्यांच्या बरोबर बैल माझा 101% पळणार. हम्म, शेवट धागे दोरे त्या ड्रायव्हरच्याच हातात असतात. हम्म. त्यामुळं बैल कसा काढायचा, कसा म्हणजे त्यांच्या हातात असतं. त्यामुळं बैल कुठं कमी पडणार नाही ही 101% गॅरंटी. तुमचा असा फिक्स ड्रायव्हर असतो का? फिक्स्ड पहिला दोरिया ड्रायव्हर होता, हम्म, परत विजू ड्रायव्हर आहे आता सध्या. आता सध्या तो आहे. आता याचं पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे पेड्याचं? प्लॅनिंग आता आमच्या मुलांना 2 तारखेला पुण्यात कुठं गेलं ओमकार बोरला गेले. हम्म, आदतला नियोजन केलं. हम्म, 28ला पळायची इच्छा होती, हम्म. पण त्याच्यामुळे मी ते कॅन्सल केलं. त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. आता हा पळतो खरा, पण सुट्टीला कसा आहे आणि पळताना जर पब्लिकने आला तर पब्लिकने कसा पळतो? पब्लिक ना आला तर 4 आणे 10 पैसे वाढेल पण कमी येणार. कमी आतनं आला तर 4 आणे 10 पैसे वाढेल पण कमी येणार. म्हणजे पब्लिकचा भिताड आहे. पब्लिकचं बेताड म्हणजे म्हणायला काय हरकत नाही. हम्म, आणि आतनं गाडी असली हम्म, तर बैल काय तो सहजासहजी काय कोणाला सहजासहजी येऊन जाऊन देत नाही पुढे. आता तुम्हाला त्याचं बघायचं असेल तर बाजी घातला होता ह्याच्यात अंगापुरात. हा, त्यावेळेस गाड्या मारतो म्हणून आपल्याला कोणाचे मारल्या नाहीत आपण, हा, फक्त त्याचा पळ त्यावेळेस बघायला मिळाला. हम्म, त्यावेळेस समलोचक पण म्हणत होते फायनलचाच फेर आहे. हम्म, आणि प्रेक्षणीय म्हणजे बघण्यासारखी जी लढत म्हणतो का नाही आपण, हम्म, त्या 4-5 गाड्या हम्म. कुठली बसली लवकर, 1 नंबर सर्जेची गाडी बसली, 2 नंबर आपली बसली. हम्म. पण निकाल देताना फक्त सर्जा सोडून खालच्या 4 निकाल देता आले नाहीत लवकर. ह्या पद्धतीनं पळालं. या क्षेत्रात गुलाल किती महत्वाचा आहे आणि गुलाल बैलावर असणं काय फरक पडतो त्यामुळे? गुलाल तो गुलालच हो. हम्म, त्यामुळं पैशापेक्षा गुलाल पडणं महत्वाचं. हम्म, गुलाल पडणं बैला हे जे आकडे पडणं, त्यामुळे ते जी शोभा वाढते त्याला. शोभा वाढते. ते तुम्ही घरी गुलाल टाकला, नंबर टाकले, हम्म,
ते दिसून येतात लगीन, पण अड्ड्यातलं गुलाला नंबर टेकरनं टाकलेले नंबर आयुष्यभर पुसले जात नाहीत. तुमचा लहानपणापासूनचा प्रवास कशा प्रकारे चालू तुम्ही बैलगाडी क्षेत्रात जेव्हा आला त्यावेळेस लहानपणापासून प्रवास माझ्या कसा? वडिलांनाच पहिल्यापासून नाद, हा त्यामुळं घरात पहिल्यापासून वडील आमचे पापारे पळवायचे. पापारे पळवल्यानंतर मी शेतीत राहिल्यापासून पण आमच्या पहिल्यापासून जनावराचा नाद. आज म्हणजे आता आम्ही स्वतः राहिलेलो 40 वर्ष झाली. 40 वर्षापासून आमच्याकडे 15-20 जनावर असतातच आणि आत्ता पण आहेत. त्यामुळं जनावरात असल्यामुळं जुन्या बैलाचा सोन्या म्हणून माझ्याकडे एक होता सोन्या, आणि एक तांबडा असा करंडीचा राजा म्हणून होता. ते पण असं कुमट्यात त्यांनी पण 2 वेळा फायनल घेतले. आता यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही आला अडचणी तर भरपूर आल्या असतील, आणि तुमचं शिक्षण काय झालंय? शिक्षण माझे 10वी पास आहे मी. हा, त्यावेळेस शिक्षणाला एवढी ही नव्हती, डिमांड नव्हती, पण आता शिक्षण पाहिजे. शिक्षणाशिवाय आता काय नाही. मग तुम्हाला जेव्हा शिक्षण सोडून तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात आला, शेजारचे वगैरे जवळचे जे लोक असतील ते म्हणले असतील ना की नोकरी वगैरे कर, असं हे करण्यापेक्षा नोकरी वगैरे कर, असं तुम्ही काय केलेलं का? परत त्यांच्या डोक्यात धरलं का? विषय झाला नाही केव्हा. सुरुवातीला वडील इथं कंपनीत मला कामाला लावायच्या नादात होते, पण जमीन बऱ्यापैकी असल्यामुळं नोकरीचा विषय काय आलाच नाही. आणि ती शेतीत पडल्यानंतर मग हळूहळू कापड दुकान म्हणा, मी जास्त करून शेतीपेक्षा सुरुवातीला व्यवसायातच होतो. आता ह्या 10 वर्षात 15-20 वर्ष झाले शेतीत, मनापासून शेती. वडील जसे घरी बसले त्यावेळेसपासून शेती करायला लागलो. कोणता व्यवसाय असायचा तुमचा? पहिलं गिरण चालवली, परत हॉटेल चालवलं, परत कापड दुकान चालवलं, परत परमेट रूम चालू केलाय, आता परमेट रूम चालू आहे. बैला व्यतिरिक्त कोणता अजून नाद आहे तुम्हाला? बैला व्यतिरिक्त नाद नाही कुठला जाता. आता जसं मी आता बघितलं बैला व्यतिरिक्त म्हणजे मी आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. मी जिल्हा परिषद सदस्य होतो. सभागृहात पक्षप्रवृत्त म्हणून काम केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पृथ्वीराज बाबांच्या सांगण्यानुसार मी आजपर्यंत, म्हणजे आत्ता जे चाललंय ते माझे पृथ्वीराज बाबा, आजची दुनिया इकडची तिकडे झाली तर चालेल, पण मी पृथ्वीराज बाबांना सोडणार नाही. मला दुनियानं सोडलं तर चालेल, मी पक्षाला आणि पृथ्वीराज बाबांना सोडू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे काय नसताना जिल्हा परिषद ज्यावेळेस मला त्याने शंकरराव अण्णांनी मला उभं केलं, त्यावेळेस मी ग्रामपंचायतला सभासद, म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शन केलं नव्हतं, सोसायटीचं इलेक्शन केलं नव्हतं, साध्या कुठल्या म्हणजे बँकेचं, म्हणजे कुठल्या क्षेत्रात मी असं इलेक्शनला उभं राहिलो नव्हतं. सोसायटीचा सभासद अजून पण नाही. त्यामुळं मला डायरेक्ट त्यांनी ज्यावेळेस जिल्हा परिषदला त्यांनी शंकरराव अण्णांनी ऑफर केली, बाबांनी आदेश दिले, त्यावेळेसपासून मी काँग्रेसमध्ये. त्याच्या आधी शालिनताई पाटलांच्या बरोबर होतो. शालिनताई पाटला गेल्यानंतर, त्यांच्या मुंबईला गेल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी जिल्हा परिषदला तिकीट दिल्यापासून आता 20 वर्ष झाले. आता 17-18 वर्ष झाली, 20 वर्ष म्हणायची, पण पृथ्वीराज आत्तापर्यंत पृथ्वीराज बाबाच आणि इथून पुढं बाबाच. त्या राजकारण क्षेत्रात म्हणजे तुम्हाला थोडक्यात नाद आहे त्याचा, पण मग त्याच्यामुळे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात त्याचा फायदा कसा मिळतो? राजकारण, बैलगाडी क्षेत्र ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. राजकीय क्षेत्र वेगळं, राजकीय क्षेत्र ते पण भिकचं ढावळ आणि हे पण भिकचं ढावळ आहे. तसं म्हणजे तुम्ही राजकारणात गेला, जो सरळ मार्गी राहतो, हे थोडक्यात म्हणजे मी उदाहरण देतो, जो सरळ मार्गी असतो, जो मी म्हणजे आजपर्यंत राजकारणात पैशाच्या मागे लागलो नाही, त्या बैलाच्या क्षेत्रात पण पैशाच्या मागे कावा लागलो नाही. जो सरळ मागे माणूस जो असतो, राजकारणात असू द्या, बैलाच्या क्षेत्रात असू द्या, त्याचं पाऊल हे मागचंच असते, पुढचं नसतं. छक्का पंजा करणारा जो असतो तो पुढे जाऊ शकतो ह्या क्षेत्रात. तुम्ही मैदानात उतरताना बक्षीस वगैरे बघता की बक्षीस जास्त असले की मैदानात जायचं, बक्षीस कमी असले की जायचं नाही, असं काय करता का? बक्षीस हा आकडा आम्हाला माहितीच नाही, आणि बक्षीस आतापर्यंत फायनलला गाडी बसल्यानंतर मी केव्हा आणायला गेलोच नाही. आमचे जोडीदार ज्यावेळेस जो कोण अवेलेबल तिथं असेल तोच जातो आणायला, मी जातच नाही.
आणि तिथं असलो तरी जात नाही मी आणायला. तिथं असलं तरी जात नाही. बक्षिसामध्ये तुम्हाला काय वाटतंय की बक्षिसं कशी असावीत, की नुसती वस्तू द्यावी त्यांनी, म्हणजे वस्तू जर त्यांनी दिली की वस्तू आपल्याला ठेवायला येते, दाखवायला येते की ही आम्हाला वस्तू भेटलेली, पण पैसे जर भेटले तर ते पैसे आपल्या खिशात जास्त दिवस राहत नाहीत. त्याबद्दल काय सांगाल की बक्षीस काय असावं? वस्तू म्हणा, मान चिन्ह हे पाहिजेच. पैसे तुमच्या आयुष्याला जात नाहीत. तुमच्या पुढच्या पिढीला जर तुम्हाला काय दिसायचं असेल, बघायचं असेल, दाखवायचं असेल, मान चिन्ह म्हणा, ढाल असू द्या, मान चिन्ह असू द्या, एखादा किताब असू द्या. आता महाराष्ट्र केसरी, आता अजितदादा केसरीची बघा ढाल दिलेली गदा आहे. हे जर पोरांना भावी, म्हणजे पोरांना जर चालना मिळणं पाहिजे असेल तर ते बघितल्यानंतर कळत न कळत त्याची आवड होते. पैसे काय शेवटभर राहत नाही, पैसे खुराकाला पदरचं द्यावं लागतं. आजपर्यंत मला काय वाटत नाही मी पैसे घरी आणलेत असं म्हणून. त्यामुळं चिन्ह, मान चिन्ह म्हणा, गादा म्हणा, ढाल म्हणा. आता तुम्ही सांगताय की घरीच पैसे येत नाहीत, तर मला हे सांगा की पहिलं बक्षीस म्हटल्यावर आता आपण बघतोय, एक कन्सिडर करूया की पहिलं बक्षीस आहे 1 लाख. मग 1 लाखामधून पहिला नंबर आल्यानंतर आपल्या हातात घरी असतोपर्यंत पैसे किती राहतात, आणि त्याचं कसं तुम्ही नियोजन सगळं करता की त्या पैशाचं सगळं? 1 लाखाला आपण पोचलोच नाही अजून. 1 नंबर अजून आपण घेतलाच नाही. आपल्याला 1 नंबरचा पायरा घेतला की ज्या दिवशी 1 नंबरचा पायरा होईल त्या दिवशी 1 नंबर घेणार म्हणून घ्या. आणि हे 2 नंबरचे 3 नंबरचे पैरे करून आपण कुठंतरी गुलाला राहतो. त्यामुळं पैशाची अपेक्षा, पैसे म्हणजे पैसे काय, गाडी भाडं म्हणा, जॅकीचं म्हणा, सुट्टी मेकरचं म्हणा, ह्यांना दरवेळेस का आपण पैसे देत नसतो. गटाला गाडी बसली की 100-500 द्यायचे, सीमेला बसली की 100-500 द्यायचे, फायनलला बसले की जेवढे पैसे असेल 1 लाख रुपये बक्षीस असलं तर त्याला 30,000 द्यायचे, 25,000 द्यायचे. पहिले गटाचे आणि सीमेचे सोडून. गाडी जर फायनलला राहिली, उद्या तुमचं 10,000 बक्षीस आलं, त्यातलं जॅकेला कमी बक्षीस असलं तर जॅकेला त्यातले 30% रक्कम ही द्यायचीच. त्यातले 30% रक्कम देऊन परत सुट्टी मेकरला 1,500 रुपये द्यायचेच. सुट्टी मेकरला पण आपण प्रत्येक वेळेस पैसे देत नाहीत. तो अमोल जाधव म्हणून मुलगा आहे तो. मी तिथं असलो नसलो तर तो आता मोटरसायकलवर कोकणात आला होता परवा. गाडी बसली नाही बसली तर तो मोटरसायकलवर तो, बरं त्याच्यावर त्याचं प्रेम आहे. पेड्या म्हणतो जर गुलाला तर राहिला नाही तर मूड येत नाही, गुलाल लागत नाही. त्या अमोल जाधव सुट्टी मेकरचं सारखं तोंडात तो शब्द. तरुण जो युवा वर्ग येतात त्या क्षेत्रामध्ये, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की येतात डायरेक्ट मैदानावर येतात, म्हणजे त्यांना काहीकांना कसं माहीत नसतं की या क्षेत्रात येण्याच्या आधी काय करावं. पण ते काय येतात, त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात, पण ते पैसे उधार वगैरे घेऊन मैदानात उतरतात. पण जसं मैदान झालं की त्यांच्या खिशात पैसे उरत नाही, जसं की तुम्ही म्हटला असा असा खर्च होतो, हे होतं ते होतं. मग त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी मैदानात येताना काय विचार करून यावं, आणि आलं तर हे क्षेत्र फायद्याचं आहे का? मैदानात येताना विचार करून, नादिष्ट माणूस हा मैदानात पैसे तुम्ही द्या नाही तर देऊ नका. आता हे आमच्यातले 2-3 जण पोरं येते, बापू हे, म्हणजे आम्ही हे सगळे घरचेच आहे. आता हे राहुल आहे, मोने आहे, सुनील आहे, नंतर इकडे अक्षय आहे, आजा या की इकडे लपून का बसला. म्हणजे पैशाच्या अपेक्षा नाही येणारे मंडळी. आमची अपेक्षा फक्त एकच, गाडी कोणाला राहावी, येता जाता आपलं पोरांना चहा पाणी नाश्ता पाणी झाला बाद झालं. ह्याच्या व्यतिरिक्त अपेक्षा कोणाच्या काही जास्त नसतात. गुलालात राहायचे म्हणल्यावर तुमचे प्रयत्न पण आता खडतर चालू असणार आहेत. मग ते प्रयत्न तुमचे कशा प्रकारे चालू आहेत? प्रयत्न तर चालू आहेत. आता आमचा जोडीदार बापू त्याचा चाललाय, पर्याय कुठला करायचा चाललाय म्हणतो सरजा निंबाळकरांना. आता विकलाय देऊ पलटणमध्ये, पण त्या बैलाचा माझा प्रयत्न चालला. तो बैल घालण्याचा, तो बैल मिळला तर आम्ही त्याच अड्ड्याला 1 नंबर करणार आणि सांगून करणार. तुम्हाला पेढ्याची खासियत माहिती आहे, पण तुम्हाला फक्त त्याच्यावर प्रॉपर पायरा झाला पाहिजे, तेच तुमच्या डोक्यात आहे आता सध्या. आता सध्या तोच बैल आमच्या डोक्यात आहे, कारण की बैल हा तो बैलच आहे, त्याचा नादच नाही करा. वेगाचा बादशाह म्हणून त्याचं नाव आहे. आणि
त्याला तेवढ्या वेगाचा हा बैल लागणार आहे. हम्म, एक शिक्का दोन्ही बैलांचा, हम्म, बैल दिसा एकसारखी दोन्ही, हम्म, आणि पळवी त्या मापात दोन्ही खांदी कडन येऊन द्या आत नाही येऊन द्या, बैलानं ह्या सरायचंच नाही. हम्म, गाडी एकदा मोहर त्यानं काढली हम्म, की गाडी परत तो चिटकूनच देत नाही. मग ते कुणी बी मागे त्याच्या असतो, एकदा त्यानं तोंड काढून मोहर निसाटला सदासजी त्याच्या नादाला नाही लागली. आणि आपल्याला हे पहिले होत नाहीत, त्याच्यामुळे थोडस आपण मोठ्या कुठला बैल घालायला चाललंय तुझं? 1-2 ला जाऊ शकाल. हम्म, हम्म. कुठला बैल घालायचं म्हणत होता? हा. आता मला सांगा, इकडे ये. आता मला सांगा जेव्हा तुम्ही यामध्ये आला तेव्हा तुमच्या वडिलांबरोबर कोण कोण होते आणि तुमची आता ही सगळी टीम कशा प्रकारे तुम्ही तयार केली सगळी? ही आमची पहिल्यापासूनच टीम आहे. हा बाप्पा असू द्या, राजू असू द्या, संत असू द्या. हम्म, की आता ही नवीन पोर आता हे पेडा पळायला लागल्यापासून राहुल बोन्या म्हणा, हम्म, नंतर मोगले स्वप्नील, हम्म, आणि आमचा एक चिकना गेला ह्याच्यात आहे आज शुभम म्हणून. हम्म, कुठे गेलाय ते ओम रजला आहे. हम्म, त्याच्या घरचं लग्न असल्यामुळे तो येऊ शकला नाही. हम्म, नंतर हे आमचं आरिफभाई असतात. हम्म, आरिफभाईचं चाललंय इकडे आरिफभाईचं कुणाचा पायदा करायचा जावेद व्हायचं सारे हे त्यांच्यावर चाललंय. हा त्यांच्याबरोबर. प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही आता? प्रॅक्टिस मध्ये आता प्रॅक्टिसची त्याला काही गरजच नाही. आता अड्डा चालू 4-5व्या आहे, दिवशी त्यामुळे अड्डा आहे चालू येतं, हम्म, त्यामुळे एका दिवशी पोहणी घातली थोडीफार बास होत. किती दिवसाच्या गॅपनं तुम्ही मैदानात उतरवता असं काय ठरलंय का तुमचं? आता 8 दिवसाच्या गॅपनं काढतो. हम्म, 8 दिवसाच्या एखादा तुमच्यासारखा आमच्यासारखा जवळचा आलाच पाहिजेच बैल हम्म. तर 5व्या दिवशी पण काढतो. आता कोण जर आला आता तुम्ही जसं म्हटला तर कोणी जर आलं तर 5व्या दिवशी बैल तुम्ही काढता. तर तुम्ही आता काय सांगाल की जर तो तुम्हाला बैल मागायला आला तर तुम्ही वायदी घेता का कसं प्रकारे त्याचं नियोजन करतात त्याचं? अजून वायदे तर घेतलेली नाही, हा, वायदीचा विषय नाहीच. हम्म, हम्म, पण त्यांनी फक्त बैल तसा भेटला तर मी स्वतः घेऊन जातो बैल. हम्म, अजूनपर्यंत वायदे घेतले नाही. हम्म, वासरू असू द्या, हम्म, आता किनीचं वासरू रायबा म्हणून त्याच्या पण कावा वायदे बिदी कावा घेतले नव्हते. हम्म. स्टार्टला आपणच गुलाल करून गेला. स्टार्टला स्वतः घेऊन गेलो. हम्म, हम्म. नंतर त्याला पण मी स्वतः घेऊन गेलो. तुमच्यासोबत कोण म्हणजे याच्या आधी पेड्या जसं बघाल तो बघाल अजून तुमच्याकडे कोणते कोणते होते आधी बैल? आधी सोन्या म्हणून एक होता, हा, सोन्यानंतर सायवान, हा, सायवान नंतर पेडानं आणखीन एक तिथं संजा म्हणून एक वास्तू आहे. हम्म, हे आता आहे 15-16 महिने 17 महिन्याचं आहे. हम्म, सोन्या म्हणून बैल होता, वासरूच होतं. हम्म, ते बी लहानपणी आपण घेतलेलं. हम्म, लहान घेऊन त्याला अशी तालीम देऊन हम्म, ते इतकं म्हणजे उजेडात आलं हम्म, की त्या काळात अशीच आम्हाला अडचण यायची. हम्म, म्हणजे पायऱ्याला अडचण. हम्म. एक आता त्या जुन्या काळाचा बैल गुजाबा पहिलवान म्हणून जळगावचे बाबा, त्यांचा लाडक्या म्हणून बैल पळत होता. म्हणजे कंटुनी गुलालातला बैल. हम्म, आम्ही एक दिवशी त्यांना म्हणजे आता अण्णांची त्यांची मैत्री, हम्म, त्यांना आपण बैल मागितला होता. त्यांना कसं वाटायचं की आता रोजचा आपला बैल गुलालातला. हम्म, तर आम्ही म्हटलं तुझ्या बैलाचं माझ्याचं जुळेल का? हम्म. आणि योगायोग कुमट्यात आम्ही लागलो. काय म्हणणार बाबा लागले, काय म्हणणार होतं ती सांग की. गाडी जर माझी मारली तर तुला बैल देणार. हम्म, आणि योगायोग की आमचा कुमट्यातच झाला. हम्म, कुमट्यात आम्ही कडनं लागलो, ती बाबांची गाडी आतनं लाडक्याची लागली. लाडक्या हा फेमस बैल त्या काळाचा. हम्म, आणि आम्ही शिमीला त्याला काढला हम्म, बाहेर. आणि तिथंच बाबा आले जवळ आणि अण्णांना म्हणले आम्ही तुला बैल कावा पाहिजे ती सांग. हम्म. त्याच्यावर आमचा परत 6 फायनल त्याच्यानंतर घेतली त्याच्यात. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर पायरा केला. आपला गणपती विसर्जनच्या दिवशी गाव खाली कुठे गणपतीला कुठं आपण गेलो खाली वाईच्या तिकडे गेलो. तिथं आम्ही लगेच त्या लाडक्याबरोबर गुलाला परत लगेच गुलाल. हम्म. पुन्हा संजा म्हणून बाकरवाडीचा बैल होता, त्याच्याबरोबर गुलाल केलं. नाळेवाडीकरांचा रमेश पाटलांच्याकडे बैल होता जामदार म्हणून, हम्म, त्याच्यावर त्या सोन्यावर बरेच गुलाल झाले. हम्म. तांबडा खंडसरीचा एक वासरू होतं नगरी करंडीचं. तेवून येऊ तर म्हणजे गटाला सीमेला कोणी लागेल त्याची म्हणजे 100% त्याचा काटा
अशी एक दहशत झाली होती त्यांची बोलती त्या बैलाची. आणि त्याच्यानंतर परत ते अड्डा वगैरे बंद पडलं. तो बैल परत आम्ही मग शेती अवताराचा व्यापाऱ्यांना परत. एक असा किस्सा काय सांगाल तुम्ही, असा काहीतरी किस्सा झालेला की तो तुम्ही विसरू शकत नाही, असा किस्सा झालेला मैदानात कुठल्या तरी, असं कुठला किस्सा मैदान झाला का, कुठला किस्सा? किस्सा म्हणजे हात बैल मागीत झाला आणि योगानं आम्ही त्यांच्या सीमित आलो. म्हणजे मोठा आनंद त्यो. आणि आपण म्हणजे गाडी त्या बैलाची मारली म्हणून आनंद नाही, पण योगायोगानं त्याच्यात लागलो आणि आपण तिथं गुलालाला पात्र झालो. त्या काय बैलाची आपण माप काढू शकत नाही, का तर तो कायम गुलालातला बैल. आणि आपण त्याची गाडी मारून आपल्याला त्याच्यामुळं परत पायऱ्याला अडचण आली नाही. म्हणजे बाबा हा बैल पळतोय, चांगल्या गाड्या मारतोय. बैल लहान होता तो, सोन्याबी असा पाठशिंगी पांढरा शिपत बैल आपला म्हणजे धनगरी खिल्लार, पण लय स्पीड द्या. हा घेतले तेव्हा केवढा होता? हा पेडा बी आता हाय असत म्हणजे दुसराच होता. आम्ही हा घ्यायचा हेतू नव्हताच. आम्ही किनवीत साईवालवर त्याचा पायरा केला आमच्या दुऱ्या ड्रायव्हरनं. साईवालांना योगानं लागली गाडी कडन, ह्याला डावीनं टाकला आम्ही तिकडं कडन पब्लिकला, साईवालला टाकला आतनं. पण डावीनं हा बैल भरपूर पळला पब्लिकनं, म्हणजे त्यानं हातातनं कासरा टाकून दिला नाही. त्याच्यानंतर थोडंच आमच्या डोक्यात बसली हा बैल चांगला पळतोय म्हणल्यावर दुऱ्या ड्रायव्हर म्हणला काय ना अण्णा आपल्याला हा बैल घ्यावा लागेल. म्हणून मग अण्णांच्या परत डोक्यात आल्यानंतर अण्णांनी मग हा बैल 3,51,000 ठरला. बैल घेऊन आलो म्हणजे त्याच्यासाठीच आणला होता, साईवालची त्याची गाडी पळेल म्हणून. पण त्याच्यानंतर तो थोडासा साईवालनं दात लावल्यानंतर थोडासा कमी आला आणि ह्या बैलानं त्याची मेळच लागली दिला नाही. त्याच्यामुळे त्यांचा पायरा फोडून आम्हाला परत बाहेरची बैल घालावी लागली. आणि बाहेरच्या बैलात आल्यावर आम्ही गुलाला लगातार येत गेलो. फक्त 1-2 नंबरात आलो नाही म्हणजे बैलच आम्हाला त्या ह्याची मिळली नाही. 1-2 नंबरातली बैल ज्या दिवशी आम्हाला मिळतील म्हणजे लागतील त्या दिवशी आम्ही 1 नंबर करणार, नाद सोडून देणार. असंच कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे असतो. कोणत्या पण क्षेत्रात जर आपण गेलो तर आपल्याला याच कॉन्फिडन्स नव्हता. जर आपण हरलो तर तिथेच आपण हारायचं नसतं, आपण त्यासाठी प्रयत्नच करायचे असतात. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल, तुमचे काय प्रयत्न असते, तुमचं कसं सहकार्य पेड्यावर असतं, तुमचं कसं पेड्यावर तुम्ही असता? पेढा म्हणजे हा घरचाच बैल. म्हणजे माझी नानांची एक लहानपणीपासून मी त्यांच्यावर, म्हणजे ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पण माझी मैत्री त्यांच्यावर लहानपणापासून. त्यांच्यामध्ये इलेक्शनचा काळ असतो, राजकारणातला ह्यातला मी कायम त्यांच्या सोबत. तो पहिला बैल पळत होता तरी बी मी त्यांच्या सोबतच, आणि हा बैल पळतोय तरी बी सोबत. फक्त हेच अडचण आम्हाला की ह्या पायऱ्याची मोठी अडचण. ह्या मोठ्या पायऱ्यात आम्हाला अजून बैल मोठी मिळलीच नाही. मिळला एक फक्त पुष्पाभर आम्ही मग त्या अजितदादा केसरीला मोठ्या मैदानात राहिलो गुलालाला. त्याच्यानंतर आम्ही किकलीत ह्याचा घातला पुशेगावचा पक्षा बापूंचा. तिथं म्हणजे थोड्या टाकाटाकीत मार खाल्ला. म्हणजे थोडासा पक्षा तिथं रान खराब होतं, चढ उताराचं रान असल्यामुळं पक्षानं आपल्याला थोडीशी तिथं 2 जाफा कमी दिल्या, त्याच्यामुळे तिथं मार खाल्ला. फाटीमुळे फरक पडतो कारण तुम्ही जायच्या आधी फाटी बघता की फाटी कशी आहे त्यानुसार तुम्ही जाता का डायरेक्ट जाता? डायरेक्ट जातो. आता प्रत्येक फाटी आपण इथून जाऊन बघून येऊन असं म्हणजे नाही करू शकत ना. आणि कसं होतं फाटी आता 4 समजा चांगले आहेत तर 4 खराबी लागते द्या. अशा कंपल्सरी फाटी सरळ सगळ्यात चांगले आहेत असं होत नाही. कवचित अड्ड्या मोठ्या अड्डीत होतं, काय काय राना अभावी थोडस अडचणी येतात फाटीच्या. चढ उतार लागला तर जी वेगाची बैल आहेत त्यांना पळायचे फरक होतो की त्या. आता तो पक्षा म्हणजे काय वेगाचाच भाषा आहे, त्याला ते फाटीमुळे अडचण आहे. फाटीमुळे अडचण आली. पुढे किती जागा पाहिजे मागे आणि सुट्टीला किती जागा पाहिजे? कारण की आपण जर बघितलं तर काहीतरी धोका पण होऊ शकतो जर बैल कारण की स्पीड लागलं एकदा बैलाला ते फुल स्पीड मध्ये असतात आणि पुढे आपल्याला जागा चांगली असली हे बघून जाता का तुम्ही की पुढे जागा किती आहे? कारण की पुढे धोका नसला पाहिजे. हा, पुढे धोका बघूनच आपण गेलं पाहिजे. पुढे कमीत कमी 400-500 फूट रान पाहिजे थांबायला, तेव्हा मग बैलाला इजा बिजा काय होणार नाही, मग अडचणच येत नाही काय. आणि आमचा बैल काय निकाल संपला की लगेच म्हणजे लय स्पीडनं जात नाही पुढे. जर कोण आडवा आलं की थांबतो तसाच. तुमचं नाव काय, तुम्ही कधी बसवून आहात पेड्यावर? मी पहिल्यापासूनच आहे अण्णांच्यावर, त्यांचा पुतण्याच आहे.
तुम्ही त्याच्याबरोबर आहात. आता तुम्हाला काय वाटतंय की पैऱ्याचं नियोजन करताना? पैऱ्याचं जरा नियोजनाला तीच घोटाळा होती. आम्हाला वाटतं वरचं पैरं होईना. बैल आमचा मस्त पळतोय, मस्त दुनिया बघते, पण काय काय आता वरची काय झाली त्यांच्यात पैरं होती. टॉपचा पायरा असा आम्हाला होईना अजून. म्हणजे उजेडात येणं गरजेचं आहे. येणं गरजेचं आहे. आता मस्त बैल पळतोय, जाईल तिथं राहतोय बी, काना मात्र्यात सीमेला मार खातोय बी. पण घोटाळा काय होतोय, टॉपचं पैर असलं म्हणजे गाडी कायम राहणारच गुलाला. उजेडात येण्यासाठी फक्त आता एक गुलालाची अपेक्षा आहे. गुलालाची अपेक्षा आहे. आणि जेव्हा तो गुलाल पडेल, गुलाल म्हणजे एक नंबरचाच गुलाल पाहिजे आम्हाला. तेव्हा मग आमचा बैल असं गुलाल मस्त आमची प्रतीच आहे, एक नंबर करायची. एक नंबर करायची. त्याचा खुराक काय ठेवता तुम्ही दररोज? त्याला 4-5 प्रकारचा खुराक आहे. शेंगदाणा पेंडे, ती डाळ आहे, उडदाची डाळ आहे, बारडा आहे मकाचा, असं सगळं मिक्स करून त्याला घालतो आम्ही. मैदानावर जाण्याच्या आधी, एखाद्या मैदानावर जाण्याच्या आधी तुम्ही आदल्या दिवशीपासून ते मैदानावर जाण्यापर्यंत तुमचं कसा दिनक्रम असतो? काय ना, आदल्या दिवशी सगळं नियोजन होतं. पोर आली की धुणं बिणं त्याचं सगळं सकाळ परत गरम पाण्यानं धुयाचा आठवण्याच्या आधी, गुलाल बिलाल करून मग जाते ती सगळी. सगळं नियोजन करूनच इथनं हलतो आम्ही. तुम्ही आता फक्त कोरेगाव तालुक्यात मैदान करताय का कोरेगाव तालुक्याच्या बाहेर पण तुम्ही? कोरेगाव तालुक्याच्या बाहेर बी बोरला जातोय. आता कोकणला आत्ता झाले, तिकडे बी गेलेलो, बारामतीला गेलेलो, माळशिरसला गेलेलो. नुसतं कोरेगाव तालुक्यापुरतं करत नाही, बाहेर बी जातोय. बाहेर बी जात आहे तुम्ही. एवढा सगळा टाइम काढून सगळी आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचा. आता तुम्ही शेवटला जे तरुण वर्ग आहे, जे बैलगाडी क्षेत्रात आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? जे ते नवीन येतात वासरू वगैरे घेऊन, त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी आता तुम्ही एवढ्या ताकदीनिशी न भीता शेवटपर्यंत अजून थांबलाय, तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या नंबराची अपेक्षा आहे, तुम्ही काय सांगाल? जे गटात पण आता बसत नाहीयेत, ज्यांचे प्रयत्न चालू आहेत पण त्यांना प्रॉपर पायरा मिळत नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा प्रकारे तयारी करावी आणि कसं जे ते हरतात, जेव्हा त्यांना भीती असते की हारल्यानंतर भीती वाटते, त्यांनी त्यामध्ये कसं पुढे यावं? त्यातून पहिल्यांदा त्यांनी काय करावं, सराव घरीच करून घ्यावा वासरांचा. जेव्हा चांगला असा आपल्याला अंदाज येईल, बाबा आज का आड्यात नेला तर 100% गट काढेल, तेव्हाच बैल त्यांनी उतरावी. उगाच याचं भाडं आता सोपा राहिला नाही, पहिला काळ राहिला नाही. आता एका अड्ड्याला म्हणलं जर जवळचा करायचा म्हणलं तरी 7-8 हजार रुपये लागते ती. त्यामुळे तो आता आत्ताच्या यंग पोरांना अजून ती शिकते ती, काय काय नोकऱ्या बी नाही ती अशी जर आली तर लवकर मग ह्यात काय खरं नाही, हे लवकर मग हे व्हायचं लक्षण आहे. त्यात बैल जरी त्यांनी घातला तर त्याला प्रॉपर आधी शिकावला पाहिजे सगळा, त्याचा सराव बिराव करून. आज आता नेला तर कमी कमी त्याने गट तरी काढला पाहिजे, अशी तयारी करूनच उतरावं त्यात. नाहीतर मग ती लगेच उतरून काय उपयोग नाही त्यात, मग नुसतं घर जाळायचं धंदा आहे ते. चालेल. तुम्ही सगळी एवढी आम्हाला माहिती सांगितली, पेड्याबद्दल सगळं सांगितलं. तर पेड्याचं पुढचं नियोजन कुठल्या मैदानात, पेड्या पुढच्या कोणत्या मैदानात आपल्याला बघायला 2 तारखेला जाणार आहे ह्याला पुण्याला, तिथं नियोजन आहे 2 तारखेला. चालेल. तुम्हाला तुमच्या भविष्यातील सामन्यासाठी पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.